प्रेग्नेंट करू नका हो मला वटवट करू नका. वटवट करू नका म्हणजे पोटा करून दिले तुला धमकी. सकाळपासून काय खाल्ली नाही, खायचं कळत नाही तुला. धमकी द्यायची नाही, लेकरला धमकी द्यायची नाही. धमकी द्यायला चिमा चिमा इकडे बघ. हा इकडे बघायचं. असं माझं लगेच ऐकायचं, ह्या लोकांचं ऐकायचं नाही. लोक लाड करून पोट भरत नसते हो, खाऊ पण घालायला लागते. तसं नसते हो, गरीब लेकरू आहे ते. आता छान गरीब गुन्हा बघितला पाहिजे. काय गुन्हा? एक मग बाळा इकडं माझ्याकडे एक मग. हे आता प्रेग्नेंट आहे, मी लाड करतोय, तुम्ही लाड करायचं म्हणल्यावर कसं मुसलाचं म्हणल्यावर तिने प्रेग्नेंट आहे हो, तिने बाळ आहे पोटात तिच्या. तुम्हाला फक्त मला हे क्लिअर करा, ह्या लेकरला का रागवतो? एवढं छान लेकरू आहे हे गोंडस. लेकरूच्या गुणात सारखे काय काय चुकलंय सांगा मला. बेडवर जाऊन मुततय. मग ठीक आहे, बेड आपलंच आहे म्हणून मुततय. कुठे बसाव? तुम्ही खाली बसा, फरशी आहे इथं. ते कुत्र नाही, आपल्या घरचे फॅमिली मेंबर आहे, माझा जीव आहे. फॅमिली मेंबर आहे. खाली बसा, जमीन आहे आपल्याला देवान दिलेली. तरी संस्कार काय होते त्या लेकरावर? संस्कार हिचेच गुण चांगले आहेत. लेकर काय का हिचे गुण चांगले आहेत? कशावर चांगले आहेत? हिने काय बाहेर कुत्र्यांना बघते का? काय करते? बघत नाही, तिने बघते कुत्र्यांवर लाईन मारत नाही तिने. आमची पोरगी लई गुणाची आहे, खानदानी पोरगी आहे, खानदानी पोरगी. आमच्या पोरीला नाव ठेवायचं नाही, नाद करायचा नाही. नाद करते काय? यावंच लागतंय. करते नाद. काय करते? आम्हाला आमच्या लेकराला धमदाटी करायला. रुसली माझी आता पिल्लू. पिल्लू रुसलं आमचं पिल्लू. काय करणार तुम्ही? रुसलं ते बाळ माझं. मला वटवट करू नका. वटवट करू नका म्हणजे माझ्या लेकराला तुम्ही धमकी द्यायला काय करणार आहे? लेकर कशी धमकी द्यायचं माझ्या? हा अरे जर तू त्या लेकरला घराच्या बाहेर हाकलली तर मी पण तुला तुझ्या घरी सोडून येणार. कारण मला पाठवत. बघा मित्रांनो, आमची पोरगी किती गुणाची आहे. शेतामध्ये फावडा नसेल तर दाताचा मी वापर करतो त्याच्या. आणि ही बघा दरिद्री जळती. मी काय जळली? का बरं जळली म्हणजे? तिला घराच्या बाहेर हाकलती का? हिला हात लावायचं नाही अजिबात. हात सोड. लेकराचा जीव किती बार काय माझ्या. बघा ते फावडा आमचं. गुणाचं लेकरू. गुणाचं आहे तर डोक्यावर ठेवून बसा. डोक्यावर ठीक आहे, चढवतो. तुम्हाला काय अडचण आहे? ये वही माझ्या डोक्यावर चढ. चल ये मा चुमा डोक्यावर चढ ग माई. ये डोक्यावर चढ ग बाई. चढ चढ. बस चढलं, डोक्यावर चढली. पुढचं बघा मित्रांनो, किती छान प्राणी आहे. आणि हे मनुष्य अंजलीबाई एकदम दरिद्री. माया सांगते मास्क एकदम छान प्रेमळ सोज्वळ झालेली आहे. काय टाकून दिले घेऊन आहेत काही? बाहेर कुत्र्यांना लाईन मारते. कुठं लाईन मारते? मग कुत्रे एकमेकांचा वास घेत असतात, लाईन चिव. मी काय ऐकतोय? तू लफडे करतेस बाहेर तोड मारून? करते की ते कुत्रे चॉकलेट चिव. हे काय ऐकतोय मी? माझ्या पाठीमागे यायला पुढं चॉकलेटी कलरचं. आपल्याला पिल्ले आपल्याला पांढऱ्या कलरचे पाहिजे, चॉकलेटी नाही. मी आता सांगतोय चॉकलेटी कलरचे पिल्ले नको. गोरे गोरे पान तुझ्यासारखे पाहिजेत आपल्याला. उद्या समज पोरगी चॉकलेटी कलरची झाली. जा बाळा जा जा जा. कुठल्या पोरासोबत लफडा चालू आहे म्हणली हिचं? कुठल्या कुत्र्यासोबत चालू आहे? थांब ग चिव. कुठल्या चॉकलेटी कलरचं कुत्रा आहे? बरोबर म्हणजे तू ह्यांचं लपड दररोज बघते, म्हणजे तुला बघायला आनंद वाटत यांचा लपडा बघायला? बरोबर नाही? तिने शी करताना बघायला येते ना की लाईन मारला येते? मग आता शी केल्यावर वास येत नाही? कुत्र्याचा वास घेते. मग वास घेत असेल, तिला बघत असेल तिने काय खाऊन आला, कुठला सेंट मारलाय, कुठला परफ्यूम मारलाय, फ्रॉग मारलाय, काय मारलाय, बघत असेल तिने. वाक्याला वाक्य देतो, टेन्शन घेऊ नका. अहो एवढं छान लेकरू, गुणी लेकरू, प्रेग्नेंट आहे. पहिल्यांदा प्रेग्नेंट आहे. सगळ्या जगात कुत्रा आहे ती.
आपल्या घरात हे बाळ प्रेग्नेंट आहे. मग काय झालं? मग हे असं बोलायचं नाही, ह्याच्यावर संस्कार काय पडतील? तुझ्या लेकराचे कसले संस्कार काय? आता प्रूफ कळेल की हिचं चॉकलेटी पोरासोबत लपडं होतं का नव्हतं, हिला पिल्ले झाल्यावर कळेल. तोपर्यंत तुम्ही काही बोलायचं नाही, ठीक आहे? चॉकलेटी पोरासोबत लपडं होतं वगैरे असं बोलण्याचा अधिकार नाही, कारण आमच्या पोरीच्या तुम्ही अब्रूवर तुम्ही बोट घालू शकत नाही. वास घेते मग कळेल ना लपडा काय पोरग लेकरू झाल्यावर. चॉकलेटी एक जरी पिल्लू चॉकलेटी झालं तरी मी माझ्या चिवला म्हणेल, अगं तू हरामखोर होतीस म्हणेन. कशाला आहे, कशाला? पिल्लू झाल्या कळेल की चॉकलेटी पडलं तर म्हणेन मी हरामखोर आहे, तू लपडा केलीस, बापाला फसवलीस म्हणेन मी तिला. नाही, पोरगी छान गुणी आहे. जरा तुझे का बरं दाखव? काय लेकूर किती छान बसलंय. तुमच्या पुढे शांत बसतंय, मला कसं करते माहितीये का? हे असंच असतंय कपटी लोकांना. कपटी मलाच आवडतंय. ह्याच्या पुढे अजिबात आमच्या चिवला काहीच बोलायचं नाही. कारण तिने प्रेग्नेंट आहे. तुला बाहेर टाकून मग सांगायला मला वाकडं दाखवली तर बोलते. मला वाकडं दाखवणार ते, तिने वाकडं दाखवत नाही, ती फावडी नाही. असं करते. कसं असं करते? ह्या आमच्या संस्कारी गुणी खानदानी पुरीला आमची अशी आणलेली नावं ठेवते. काय कमी हिच्यामध्ये? साधी गोष्ट आहे, पोरगी सुंदर आहे, जग बघेलच की हो. कोण नाही बघणार? बघू दे की मग, जग बघू दे. हा बघा की मग तुम्ही. बाळा तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. तू जाऊन गावावर फिरून ये आणि कुत्र्याचा वास घ्यायचं नाही बाळा. प्रेमाने सांगायचं बाळा, वास घ्यायचं नाही. आणि वास घेतलीस तर सांगायचं, वास घेतली मी तर आंघोळ घालतो बाळा तुला, ठीक आहे? आंघोळ दररोज आंघोळ घाला, रोज वास घेऊन येते. कुत्रा आला की लगेच पळत जाते. तू त्याच टायमाला घेऊन जाते वाटतं. मग टाइम लोकांचं कसं ठरतो, त्यांनी थांबते खांब बशी. म्हणजे तुला म्हणायचं काय ह्याच्यासाठी त्यांनी वाट बघत बसते का? आणि इकडे तोंड करून बसते घराकडं. म्हणजे चिव वाट बघत बसते माझ्या? नाही, दुसऱ्याची बघत बसते. एवढा मी काय भजन कीर्तन सांगाल तुम्हाला? पोरगी किती छान आहे बघा, की त्यासाठी रस्त्यावरचे कुत्रे येऊन वाट बघत असते. सुंदर, किती सुंदर आहे माझं बाळ. पण त्याला वास घेते म्हणून दुसरं कुत्रे बघते, नाही तर कशाला बघते कोण? नाही ग बा, किती छान झोपलं बघ माझ्या हातावर बाळ. झोपलं गो बाळ, लय भारी गो बाळ. माझ्या चिवला काय बोलायचं नाही. काय सांगू ठेवायची? तिने काय केलंय तुझं? तिने काय वाकडं केले? मी तिला तू प्रेम करतो म्हणून तू जळा लागली तिच्यावर, की मी तिच्यावर प्रेम करू नये. प्रेम करत बसा, मला घेणं नाही. मग मला वाकडं दाखवलं तर मी नाव ठेवते, मारते. ए चिव बाळा, आपण वाकडं दाखवतो कोणाला नाही ना? मी शिकवलं का बाळा तुला? नाही असं अजिबात नाही ना. हा नाही म्हणली तिने, कळलं का? लेकरला शिकवलं नाही अजूनपर्यंत कधी मी असं. तू आता तिच्यावर तू खोटं बोलतेस तिच्यासाठी, माहित आहे का? तिने प्रेग्नेंट आहे. धावडा बोल नका, एकदा सांगितलं कळतंय माणसाला. तिला त्रास देऊ नका. लहान आहे बाळ अजून. लय लहान आहे. मग आता बोलले असतं लहान आहे तर प्रेग्नेंट कशाला झाले? म्हणजे लहानाची मोठी होऊन प्रेग्नेंट झाली. मग आता झालं ना मोठी. लेकरं सांभाळ कळतंय का मग? लहान तर मी सांभाळतो. आम्ही सकाळी कामधंदे करून येतो, घरामध्ये येतो, समाधान वाटतो ते कुत्र्यांचं तोंड बघितलं की बायकोपेक्षा. म्हणजे की किती छान आहे आमच्या बायकोचं तोंड असं मला वाटतं. म्हणून मी कुत्रा ठेवलाय घरात, की म्हणजे बायकोचं तोंड तर भारी दिसावं घरामध्ये कोणापेक्षा तरी. मी तिच्यापेक्षा सुंदर आहे. सुंदर. मग मी ठेवलंय की घरामध्ये कुत्र्याचं पिल्लू आणून, ते पण फापाड्या तोंडाचं. का? म्हणजे त्याचं तोंड बघितलं की मला असं वाटतं की माझ्या बायकोचं तोंड सुंदर आहे. मी माझ्या बायकोसाठी आणून ठेवलं, पण तिला किंमत नाही. अजून तिला छान छान पिल्ले होणार आहेत. पिल्ल्याचे पिल्ले होईल. एक पिल्लू तुम्ही घेऊन जावा सगळे छान. आणि मी पिल्ल्यांची नाव पण सुचवलेत, आबली आणि जबली. हा, आबली जाबली. म्हणजे मी चिवला आमची आबली जाबली ये बाळा आम्ही असं म्हणतो ना, तर आम्ही ठरवलंय चिवचे पिल्ले झाले की एक आबली आणि जाबली, आणि दुसऱ्या पोराचं नाव ठेवलंय आम्ही गोट्या. असं सगळं मी नाव नियोजन करून ठेवलेलं आहे. फक्त पिल्लू होण्याची वेळ आहे. दुसरा अजून एक पोरगा झाला तर मग ते आपण त्याचं नाव युट्यूब ठेवून टाकू.
युट्यूब का हा. आणि तिसरं झालं इंस्टाग्राम ठेवू, आणि ते चौथं झालं फेसबुक ठेवू, आणि पाचवं झालं स्नॅपचॅट ठेवू. मग सगळं मोबाईल ठेवून टाकाल. नाही मी अँड्रॉइड ठेवून टाकतो. नाहीच नाव भेटलं मला तर गॅलरी ठेवून टाकतो, नाहीतर फाईल ठेवून टाकतो, पण ठेवून टाकतो. मी सांभाळतो, तू टेन्शन घेऊ नको. मित्रांनो नमस्कार. चॅनल नवीन सबस्क्राईब करून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते बेल आयकॉनला दाबा आणि नोटिफिकेशन ऑल करा. ते ऑलला खट्टकीने दाबून मोकळं व्हा. चला आमच्या चिवकडनं आणि ते आता बोलले धन्यवाद मित्रांनो. जातो आता चिवला घेऊन आता आंघोळ घालायची आहे. सांभाळत बसा. चिव प्रेग्नेंट आहे.